नमस्कार, मी सुविद्या तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला कांदा करंदीची भाजी करून दाखवणार आहे। ही आहे करंदी, म्हणजे सुकी कोलंबीच म्हणा तिला आम्ही करंदी म्हणतो, कोण सुकटं म्हणतात, काय काय म्हणतात, पण आम्ही आमच्याकडे करंदीच म्हणतो याला। ही करंदी मी पाणी ओतून ठेवते, कारण ती जरा मोठी व्हायला पाहिजे। 10 मिनिटं पाणी ओतून आतमध्ये ठेवते, भिजत घालते, घाण पण जाईल आणि जरा ती फुगेल सुद्धा। ही बघा झाली 10-20 मिनिटं। आता मी तिला साफ करून घेते। हिला पुढे तोंड असतात, ती काढावी लागतात, त्याच्यामुळे तिला साफसूफ करून घेऊन नंतरच ती करावी लागते, नाहीतर ती तशी सगळ्या सहित खाली तर ती पचण्यास खूप जड जाते। म्हणून आम्ही सगळी ही तोंड तिची काढून घेतली आहेत आणि 2-3दा धुवून घेतली आहे। बघा स्वच्छ झाली अगदी करंदी, पांढरी शुभ्र। आता मी ठेवलं आहे पॅन आणि पॅनमध्ये ओतले मी तेल। 2-2.5 पळ्या तेल घालायचं, त्याच्यात भरपूर सारा कांदा घालायचा, बारीक चिरलेला कांदा घालून घेते मी। हा बघा, कांदा भरपूर घालून घ्यायचा आणि मस्तपैकी परतून घ्यायचा। कांदा भाजतोयच आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि लाईक जरूर करा। हा असं छानपैकी कांदा मऊसर करून घेऊया, चांगला परतून घेऊया। चांगला परतून घेते कांदा सोनेरी होईपर्यंत। कांदा छान भाजतोय, कांदा भाजत आला बघा, रंग बदललाय त्याचा। अशा प्रकारे तुम्ही भाजून घ्या, मऊसर जरा होऊन देत आणि त्याच्यानंतर टाका आतमध्ये टोमॅटो लगेच टाकला कांद्यात की कांदा भाजायचा राहतो आणि टोमॅटोला तेवढं पाणी सुटतं, म्हणून कांदा चांगला जरा मऊ झाल्यानंतरच टाका। आत टाकलंय मी कैरीची फोडं टाकली आहे आंबटपणासाठी। आता पुन्हा चांगलं आपण परतून घेऊया। आता कांदा आणि टोमॅटो दोन्ही एकजीव होऊन देत आणि छानपैकी शिजून देत। असं छान परतून घेऊया मस्त। बघा छान आता दोघेजण एकजीव होत आहेत। कांदासुद्धा मऊ झाला आणि टोमॅटोसुद्धा मऊ झाला आहे। आता आतमध्ये टाकूया, झाकण देऊया, जरा चांगली वाफ येऊन देत। वाफ चांगली आली आहे बघा, पुन्हा परतून घेऊया व्यवस्थित। हे सगळं भाजलं तरच ती भाजी चांगली लागते, नाहीतर कांद्याचा असा वास येतो जर चांगला शिजला नाही तर। म्हणून चांगला कांदा आणि टोमॅटो चांगला भाजून घ्यायला पाहिजे। आत टाकते मी हळद 1.5 चमचा टाकलाय आणि हा आमचा मालवणी मसाला 1.5 चमचा टाकला आणि छान असं आता परतून घेऊया। तर सगळ्याला अगदी मऊसरपणा येईल। आता टाकलाय चवीपुरतं मीठ। चवीपुरतं मीठ टाकून घेऊन पुन्हा आपण चांगलं परतून घ्यायचे। सगळ्या भाजीला चांगलं व्यवस्थित मीठ लागलं पाहिजे। बघा कशी दिसते, छान असं परतून घेतल्यानंतर आपण जी स्वच्छ करून घेतलेली कोलंबी होती पाण्यात, ती आतमध्ये टाकून घेऊया। सगळी कोलंबी व्यवस्थित टाकून घेतली आहे आणि आता पुन्हा सगळी परतून घेऊया व्यवस्थित। छान अशी परतून घेतल्यानंतर कोलंबीसुद्धा मऊ होईल। कोलंबी चांगली ती करंदीच म्हणजे शिजली पाहिजे व्यवस्थित। बघा करंदी मस्त एकजीव केली आहे सगळ्याबरोबर, चांगली वाफसुद्धा आली आहे, छान भाजलीसुद्धा आहे बघा, खूप छान दिसते अगदी। ह्याच्याबरोबर तुम्ही नाचण्याची भाकरी, तांदळाची भाकरी, अगदी एक भाकरी अगदी जास्तच जाईल, इतकी ह्याला चव असते। आता होते आतमध्ये पाणी जास्तसुद्धा घालायचं नाही, अगदी ती करंदी शिजेल एवढंच पाणी ओतायचं आहे आपल्याला, कारण टोमॅटो कांदा तर शिजलेलाच आहे चांगला, फक्त करंदी शिजली पाहिजे म्हणून आपण अंगाबरोबरच त्याच्या पाणी घालायचं आणि झाकण मारून व्यवस्थित शिजू द्यायची। झाकण मारलेलं 2 मिनिटं झाली आहे। आपण आता बघूया कितपत शिजली करंदी आणि आतमध्ये छान असे कोथिंबीर बारीक चिरून घालूया।